आतापर्यंत कोणी नवीन काही असतील तर त्यांना मी एक जस्ट इंट्रोडक्टरी, आज पहिला क्लास आहे. आज आपण कुठलंही काही सिलेबस नुसार आपण शिकवायला सुरुवात नाही केलेली, पण वैदिक मॅथमॅटिक काय असतं, वैदिक मॅथमॅटिक आपण कशा पद्धतीने शिकणार आहोत, मी ज्या पद्धतीने आज क्लास घेणार आहे त्या पद्धतीने क्लास असेल. गेल्या पुढच्या एक जस्ट मिनिट, हा व्हायरस क्लोज करतो मी. जस्ट मिनिट, कॅन्सल. ओके. सो आज जशा पद्धतीने क्लास घेतोय त्या पद्धतीने पण आपल्या पुढच्या 3 आठवड्या क्लास असेल. त्याच्यानंतर मी असं बोललो की एक ऍपच्या माध्यमातून, रेकॉर्डिंग ऑन आहे का आपलं? ओके. ऍपच्या माध्यमातून 5-5, 6-6, 10-10 मिनिटाचे काही टेक्निक, खूप साऱ्या टेक्निक असणार आहेत आणि त्या सर्व टेक्निक इथं शिकवणं शक्य होणार नाही. म्हणून त्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या टेक्निक असतील त्याला आपण सिरीज वाईज जाणार आहोत. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, आणि हे जे लेक्चर आहे ते डे 1, डे 2 असे ठेवू. दोघांचं कॉम्बिनेशन मिळून वैदिक मॅथमॅटिक्सचं लेवल 1चं ट्रेनिंग आपण एक एक वीकमध्ये, या येत्या वीकमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर एक वीक नंतर आपण एखादा दिवस इकडे तिकडे असू शकतो, एखादा दिवस इकडे तिकडे होऊ शकतो, कारण तुम्हाला पण प्रॅक्टिस झाली पाहिजे. पण डेडिकेटेड या प्रवासात जो राहील तोच कंप्लीट करेल एक्झाम, त्याचंच सर्टिफिकेशन कंप्लीट होईल. मग इकडे तिकडे राहिल्यावर चालणार नाही. म्हणून डेडिकेटेड प्रॅक्टिस, डेडिकेटेड सबमिशन, डेडिकेटेड अभ्यास केलाच पाहिजे. जे प्रवासात कंटिन्यू राहतील त्यांचं सर्टिफिकेशन कंप्लीट होईल. ओके. त्याच्यानंतर लगेच आपण एक्झाम झाली की लगेच आपण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण लेव्हल 2 ला आपण सुरू करू. लेव्हल 2 ला आपण थोडासे जास्त दिवस याच्यासाठी घेणार आहोत, कारण काही ताईंचं लेव्हल 1चं ट्रेनिंग झालंय पण लेव्हल 2चं झालेलं नाही. मग तिथं पण अप्रोचेस, काही व्हिडिओ वाढतील तिथं, कारण तिथं टेक्निक वाढतील. आणि म्हणून तिथे वाढण्यासाठी आपण 15 दिवस घेणार आहोत. आणि एक साधारण 10 तारखेच्या आत, जून, त्याच्या आत आपल्याला एक्झाम कंप्लीट करून दोघं लेवलचं सर्टिफिकेशन प्रोग्रामचं पण आपण ठरवून, जे काही अबॅकस शिक्षकांची जी मार्चच्या बॅचचं सर्टिफिकेशन प्रोग्राम बाकी आहे आपला, तसेच नारी शक्ती सन्मान पुरस्काराचा प्रोग्राम बाकी आहे, तो, त्याच्यानंतर वैदिक मॅथ आणि अबॅकस असा संयुक्त प्रोग्राम घेऊन आपण जून महिन्यामध्ये सर्टिफिकेशन प्रोग्राम क्लोज करू. मग पाऊस आला, मग वारा आला, वादळ आला, इच्छाशक्ती असेल तर मात्र तिथं सर्व काही शक्य असतं. बहाणेबाजी चलेगा नाही. ओके. कारण करायचं असेल तर मग करायचं असेल, कुठल्याही पद्धतीने ते कम्प्लीट करायचं. ओके ना. मला पण माहिती आहे, मला पण चॅलेंजेस आहेत. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून का बोललो, कारण पावसाळा आला की गेल्या 15 दिवसापासून खूप चॅलेंज आहे माझ्यासाठी पण. कधीही लाईट जाते, कधीही प्रॉब्लेम होतो, आणि म्हणून कदाचित सुदैवाने आजचं वातावरण सर्व चांगलं आहे म्हणून आपला हा क्लास कंप्लीट झाला. तर काल पण प्रॉब्लेम होता, काल पण 1.5 तास लाईट नव्हती. पण आज सुदैवाने आपल्यासाठी हे सर्व काही नॉर्मल झालं. सो अशा वेळेस मग आज लाईव्ह क्लास आहे की नाही, काही काळजी नका करू. जसं असेल तसा तुम्हाला रेकॉर्डेड क्लास, जसं असेल तसं तुम्हाला ऍपमध्ये सर्व पुढे मिळेल. त्याच्या काही अटी आणि शर्ती असतील, सांगेल उद्या, काही काळजी नका करू. पण आता पहिले शिकायला सुरू करा. अटी शर्ती आपण उद्या बघू, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण आता पहिले आपण शिकून घेऊया. सो मी असं सांगत होतो, काय आपण स्क्रीन शेअरिंग केली होती, आणि या स्क्रीन शेअरिंग मध्ये सर्वजण इकडे लक्ष द्या. आपण ऍडिशन अप्रोच बघत होतो. त्या ऍडिशन अप्रोच बरोबर सर्वजण इकडे लक्ष द्या. एक कॅल्क्युलेशन फास्ट करा कुणीतरी काहीतरी, म्हणजे आपल्याला ऍडिशन अप्रोच आपला झालाय की नाही सरांना सरांचा क्लिअर होईल. आन्सर इज द, आन्सर इज द, हू टेल मी आन्सर? 175. आन्सर इज, कोण सांगितलं? 175. 165. 165. 165. इकडे लक्ष द्या. 160. थिअरीचं मला काय दिसतोय, 165. प्लीज लक्ष द्या. 150 दिसतोय इथं, 150 दिसतोय, आणि इथं काय दिसतोय, 15 दिसतोय. आन्सर इज द 165. काही हरकत नाही, ट्राय केला तुम्ही, काही ताईंनी ट्राय केला असेल आणि म्हणून चुकला असेल, नो डाऊट. पण एक सुरुवात केली, एक अप्रोच बदलला की दिसायला लागतं. पुन्हा परत बघा सर्वजण, प्लीज एव्हरीवन, प्लीज एव्हरीवन, थोडासा फास्ट. बोलू नका पण लिहा, बोलू नका पण लिहा. 127. 127. थोडासा अप्रोच बघितला की आपल्याला इथं 137. 127. 100, 127. 110 दिसतोय, आणि आपल्याला इथं 120. 17 दिसतोय. 7. आणि या दोन अंकांना जर आपण बघितलं
तर आन्सर इज द 127 असं दिसतं. थोडासा अप्रोच बदलावा लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल आणि मग या पद्धतीने गेलो की मुलांना मात्र असं डायरेक्ट होणार नाही. मुलं मिस्टेक करण्याचे चान्सेस असतील, पण आपण मॅच्युअर्ड आहोत म्हणून जस्ट मी दाखवतोय आणि म्हणून आपल्याला या पद्धतीचा अप्रोच मुलांना यावा. क्विकली कॅल्क्युलेशन त्यांना करता यावेत. मग अबॅकस शिकलेत की नाही तो पार्ट नंतरचा आहे. अबॅकस पण आपण शिकणारच आहोत, अबॅकस पण आपण शिकवणारच आहोत, पण हा वैदिक मॅथमेटिक्सचा क्लास आहे आणि या इथं आपण वैदिक मॅथमेटिक्स टीचर सर्टिफिकेशन कोर्स आपण केलाय म्हणून पहिल्या दिवशी आपण शिकून घेऊ. उद्या आपण अटी आणि शर्तीबद्दल बोलू, सुरुवात केल्या केल्या. ओके, पुन्हा परत उद्या पण शिकणार आहोत, अटी शर्ती पण बघणार आहोत, पण आज आता पुन्हा परत आपण टेबल बद्दल बोलत होतो. आता टेबल बद्दल कुठल्या तरी ताईंनी सांगितलं होतं 84 5 जा होतं, सॉरी मी 4 झालेलं 84 5 बोललो होतो. आणि इमिजिएटली आपल्याला लक्षात येतं की देर इज अ 400 आणि देर इज अ 20, म्हणून आन्सर इज अ 420. आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर मी कुठला तरी काय टेबल लिहिला होता मला माहित नाही, म्हणून आपण 78 आपण हे करून घेऊ. प्लीज इकडे लक्ष, 78 काही हरकत नाही, जे आलं समोर ते लिहूया, काही प्रॉब्लेम. इकडे लक्ष द्या. मला इथं 360 दिसला पाहिजे. प्लीज इकडे लक्ष द्या, मला काय सांगायचंय. 360 दिसला पाहिजे आणि मला इथं 48 दिसला पाहिजे. आता दिसला पाहिजे म्हणजे काय? जर ज्या ताई ज्यांना वैदिक मॅथमेटिक्स शिकायचंय, ज्या विद्यार्थ्यांना ज्या ताईंना शिकायचंय आणि त्या ताई जर परत होते 6 1 जा 6 2 जा 6 3 जा 6 4 जा, तर अजिबात नाही. उद्याला क्लासला जॉईन करेपर्यंत 9 पर्यंतचे टेबल डायरेक्ट जसं बटन दाबतो आणि लाईट लागतो, बटन दाबल्यावर लाईट लागतो ना, तसं मी तुम्हाला असा हात फिरवला ना, तर तुम्हाला लगेच 36च बोलता आला पाहिजे. 6 1 जा 6 2 जा नाही चालणार. 6 6 36 डायरेक्ट जसं क्विक बटन दाबल्या आपण लाईट लागतो, तसं मात्र क्विकली तुम्हाला 9 पर्यंतचे टेबल दिसले पाहिजे, तरच आपण वैदिक मॅथमॅटिक्स शिकू शकतो. पहिले क्लिअर, ही अट आहे. पुन्हा परत एकदा, 6 6 36 मीन्स 360 आणि 8 6 8 6 48 बरोबर लिहिले ना मी? बरोबर लिहिले ना? ओके. 8 6 48. आणि जेव्हा या दोघं अंकांकडे बघतो तेव्हा आपल्याला लिहिता इथं 408 डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. मग हे कसं झालं ते आपण थोडंसं समजून घेऊ. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. पुन्हा परत एक अंक घेऊ आपण. 74 6 जा. प्लीज इकडे लक्ष द्या, लक्ष द्या. इथं मला काय दिसतोय? काय दिसतोय? 420 दिसतोय. आणि इथं काय दिसतोय? मला 24 दिसतोय. म्हणून मला काय दिसतोय? मला 444 दिसतोय. कसं झालं? लक्ष द्या सर्वजण. 420 24, प्लीज इकडे लक्ष द्या. 420 प्लस 24, हे आपल्याला मेंटल अरिथमेटिक जर करता आलं आणि हे शिकायचं बाय द प्रॅक्टिस. प्लीज ललिला ताई, माईक बंद ठेवा प्लीज, प्लीज बोलू नका. 420 प्लस 24 इज द 444. हे याच्यासाठी 1 सेकंद प्लीज, याच्यासाठी 1 सेकंद, आणि या दोघांचं आन्सर मध्ये डायरेक्ट कन्वर्ट करण्यासाठी 3 सेकंद. पण ठीक आहे, 6 सेकंद आपण दिले. 6 सेकंदात उत्तर मुलांना जर आलं तर 100% मुलांचा ग्रोथ स्कूलमध्ये, जेव्हा टीचर अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन लिहितात, लिहिल्या लिहिल्या जेव्हा मुलं 444 बोलतात, तेव्हा ऑब्विसली, असं आत्तापर्यंत 1000 वेळा क्लास टीचरने मुलांना विचारले, बाळा तू नेमका कुठल्या क्लासला जातो, तू कुठल्या पद्धतीने शिकतो. एक तर अबॅकस वाले पण मुलं उत्तर देतात या पद्धतीने, किंवा वैदिक मॅथमेटिक्सचे पण मुलं देतात, क्विकली देतात. आणि जेव्हा क्विकली मुलं उत्तर द्यायला लागतात तेव्हा मुलांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि मग टीचर पण म्हणतात की दिस गाईज आर जिनियस इन मॅथमेटिक्स. जेव्हा टीचर त्यांचं अप्रिशिएशन करायला लागतात, तर डेफिनेटली ॲज अ टीचर म्हणून आपल्याला पण हे सर्व गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता आल्या पाहिजे. आणि मग टीचर पण विचारतात की बाळा तू कुठल्या क्लासला जातो, आणि मग तो सांगतो मी
जयश्री ताईंच्या क्लासला मी जातो वैदिक मॅथमॅटिक्सच्या. मग जयश्री ताईंचा पूर्ण शहाद्यामध्ये, किंवा इथं जर माहेश्वरी ताईंकडे जातो तर माहेश्वरी ताईंचा मुंबईमध्ये, किंवा मी हिमप्रभा ताईंकडे जातो म्हणजे येवल्यामध्ये, कौतुक व्हायला सुरुवात होते क्लासमध्ये की अरे तू त्या या ताईंकडे क्लासला जातो का. म्हणजे निश्चित आपल्याकडे एक विद्यार्थ्याचे 10 विद्यार्थी, 10 विद्यार्थ्याचे 50 विद्यार्थी होतात. मला माहित नाही तुम्ही ज्या नवीन ताई असतील त्या कुठल्या अर्थाने इथं जॉईन झाल्या आहेत. पण इथं दोन अर्थ असले पाहिजे. एक तर मला स्वतःला शिकायचं आहे. वैदिक मॅथमॅटिक्स पहिले एक असं असतं की मला स्वतःला शिकायचं आहे आणि मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. माहीत नाही उद्देश. तो उद्देश आपण इंट्रोडक्टरी उद्याच्या क्लासमध्ये समजून घेऊ. मग वैदिक मॅथमॅटिक्समध्ये आपण ॲडिशन शिकणार आहोत, मल्टिप्लिकेशन शिकणार आहोत, 999 पर्यंतचे टेबल शिकणार आहोत, आपण क्यूब शिकणार आहोत, रूट शिकणार आहोत, क्यूब रूट शिकणार आहोत, आपण खूप साऱ्या डिव्हिजन शिकणार आहोत. खूप साऱ्या क्विकली मेथड आहेत. काही मेथड्स या स्पेसिफिक कंडिशनमध्ये असतात, की फॉर एक्झाम्पल मी आता अजून एक तुम्हाला एक आपलं चाललंय क्लास म्हणून एक अजून 5 मिनिटात म्हणून माझ्या समोर आहेत सारिका राऊतताई. सारिका राऊतताईंना काय विचारतो माहिती का, की सारिका राऊतताई म्हणतील मग तुम्ही सारिकाताईंना सांगून ठेवलं असेल की असाच अंक लिहा, म्हणून मी मुद्दाम सारिकाताईंना विचारतो. सारिकाताई कुठला तरी 2 अंक सांगा मला पुन्हा परत. 2 अंक सांगा पुन्हा परत. 79. 79. प्लीज इकडं लक्ष द्या. 79. आता पुन्हा परत मी मल्टिप्लिकेशनकडे जातो प्लीज. मल्टिप्लिकेशनकडे जातो. प्लीज इकडे लक्ष द्या. आणि मी इथं लिहितो 39. प्लीज इकडे लक्ष द्या. 39. ओके. आता या टेक्निकमध्ये प्लीज इकडे लक्ष द्या. या टेक्निकमध्ये आपल्याला एक स्क्वेअरचं टेक्निक आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. प्लीज प्लीज. एक स्क्वेअरची टेक्निक आहे. आणि ती स्क्वेअरची टेक्निक काय असते प्लीज इकडे लक्ष द्या. 53चा मला स्क्वेअर करायचा आहे. लक्ष द्या. 53चा स्क्वेअर करायचा आहे. मग 53चा स्क्वेअर कसा करतो आपण. आपण काय करतो, 2809 लिहितो. डायरेक्ट लिहितो. लक्ष द्या. 2809 असं उत्तर लिहितो आपण डायरेक्ट. आता हे टेक्निक कसं आलं, हे उत्तर कसं आलं, प्लीज इकडे लक्ष द्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 53चा स्क्वेअर कसा झाला. आता बघा, हा मी सारिकाताई कुठे गेल्या, सारिकाताई राऊत. सारिकाताईंना हा नंबर मी द्यायला सांगितला आणि एक नंबर मी मुद्दाम ऍड केला. मुद्दाम मी ऍड केला. हा माझा नंबर आहे. हा ब्रेन ट्रेनचा नंबर आहे. हा ब्रेन ट्रेनचा नंबर आहे. हा सारिका सारिका राऊत ताईंचा नंबर आहे. सारिका राऊत ताईंचा नंबर आहे. पण सांगायचा उद्देश मला असा आहे की वैदिक मॅथमॅटिक्स कशा पद्धतीने स्मार्ट आपण करायचं, कशा पद्धतीने असं कधीतरी कॅल्क्युलेशन येऊ शकतं. मग तिथं लॉजिक मला या टेक्निकचा करायचा या कॅल्क्युलेशन मध्ये, तो कसा. इकडे लक्ष द्या सर्वजण. 53 मल्टिप्लाय 53. लक्ष द्या सर्वजण. या दोघं कॅल्क्युलेशनचा काहीतरी अर्थ आहे. तो अर्थ शांतपणे ऑब्झर्वेशन करा सर्वजण. ऑब्झर्वेशन करा. आणि ज्या ताईला वाटलं ना की इथं काहीतरी मला ऑब्झर्वेशन झालं, त्या ताईने मला सांगायचं की मला असा असा इथं ऑब्झर्वेशन झालं. कोण सांगेल मला. मला दोघं तिघच ताई दिसत आहेत, कारण मी स्क्रीन शेअर मध्ये आहे. तर मला कोणीतरी नवीन ताईंपैकी जर, हा मला सारिका ताई सांगा बरं काय. सारिका दबे. सारिका दबे पण नवीनच आहेत वैदिक मॅथमॅटिक्ससाठी, पण मुद्दाम त्यांना मी विचारतो. सर युनिट प्लेस इकडचं नाही. युनिट प्लेस हा परत सांगा सारिका ताई, मला थोडा आवाज कट झाला, परत समजून सांगा व्यवस्थित. हा. 79 मल्टिप्लाय बाय 39 आहे ना, तर 99 युनिट प्लेस सेम आहे आणि इकडे 53 तर 33 सेम युनिट प्लेस दोघांचं. व्हेरी गुड. चांगलं ऑब्झर्वेशन आहे तुमचं, काही हरकत नाही. अजून कोण काय सांगेल. अजून एक ऑब्झर्वेशन पाहिजे मला, किंवा अजून एक दोन ऑब्झर्वेशन पाहिजे. कोण सांगेल अजून ऑब्झर्वेशन. मी सांगू, मनाली युनिट इचलकरंजी. प्लेस म्हणाली ताई थांबा थांबा, एकच जण आता, एक जण किंवा हा मिनल ताई बोला. इचलकरंजी ताई बोला. मीच आहे मनाली. हा. मला हे 80 म्हणजे मधलं 80 कसं आलं नीट येस नाही. पण 25 चा स्क्वेअरशी काहीतरी रिलेशन वाटतंय. 5 5 25 आणि 3 3 9 ते 9 ते वाटतंय, म्हणजे युनिट तर प्लेसचं.
नाही, मी तुम्हाला उत्तर कसं आलं ते नाही विचारत आहे. मी परत एकदा तुम्हाला क्लिअर करतो. मी तुम्हाला एक सर मी बोल ऐका ऐका थांबा थांबा. 2809 मी उत्तर कसं आलं मी हे नाही विचारत आहे, मी ते सांगणार आहे. मी असं सांगितलं तुम्हाला, हा नंबर ऑफ बंच दोन 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 अंक गुणिले दोन अंक म्हणजे 53 × 53 असं आलं. आणि इथं 79 हे बघा, मी चर्चात्मक मुद्दाम चर्चात्मक का शिकवतोय माहिती का तुम्हाला? कारण उद्यापासून परवापासून मी जेव्हा शिकवणार आहे ना, हे आपोआप तुम्हाला करावं लागणार आहे. मी सांगेल की ताईंनो हे बघा, ताईंनो इथं काहीतरी दिसतंय, आणि मग त्या दिसण्यावर तुम्हाला काहीतरी शिकवणार. इंट्रोडक्टरी क्लास आहे, थोडासा आपल्याला वेळ होतोय. मी सांगू हा, थोडासा लवकर सांगा. सांगा. सांगू सर. हा योगिता तर ताई काहीतरी सांगतायत. योगिता. नंतर मग तुम्ही, हा योगिता ताई आयर सांगतायत, मग तुम्ही सांगा, कारण त्यांनी आधी काहीतरी सांगितलं होतं. त्यांचा पहिले समजून. तर टेन्स प्लेसला आहेत ना, दोघांची ऍडिशन 10-10 येते. म्हणजे इकडे पण 5+5 10 आणि इकडे 7+3 10. ओके, इकडं लक्ष द्या. सांगायचं व्हेरी गुड. मला वाटतं योगिता ताईंना पण तेच सांगायचं. दोघं योगिता ताई हुशार आहेत, म्हणजे असं समजून घ्या. एका खाली खाल मला दिसत आहेत, योगिता ताई आयर आणि योगिता ताई जाधव. एक मालेगावहून आहेत, त्यांना नाशिकहून आहेत. इकडे लक्ष द्या सर्वजण. अप्रोच मला काय सांगायचं आहे की अशा अशा हे बघा, ही जी टेक्निक आहे, याचाच अर्थ असा होतो की जर 53चा स्क्वेअर मला करायचा आहे, तर ते आपण शिकणारच आहोत. पण याचा अर्थ असा होतो की युनिट प्लेस, प्लीज इकडे लक्ष द्या, युनिट प्लेस आणि हा 10 प्लेस, हा 10 प्लेस, या 10 प्लेसच्या अंकांची बेरीज 10 होते. ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे 10 होते. 7+7+3 किंवा 7+7+3 हे 10 होतात. 7+3 10 होतात. तर यांचं जर ऍडिशन 10 होतंय, आणि जर युनिट प्लेसचे जर अंक सेम असतील तर आपण ही टेक्निक वापरू शकतो. मग टेक्निक, व्हॉट इज द टेक्निक? टेक्निक अशी आहे, या दोघांचा गुणाकार करा. दोघांचा गुणाकार करा. किती होतोय दोघांचा गुणाकार? 7×3 = 21. 21 + 9, त्याच्यामध्ये 9 प्लस करा. 21 आणि 9 किती झाले? किती झाले? 30. 30. 30. किती झाले? आणि 9 त्या 9 दोघांचा गुणाकार ऍज इट इज लिहून ठेवा. 9 9 81 असं लिहून टाका. हे झालं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. समजून सांगतो. आता मग या केसमध्ये कसा होता बघा, 53 × 50. माझा खूप खाडाखोड झालेली, पुन्हा परत मी लिहितो प्लीज. मला थोडंसं समजून सांगतो, काय काळजी नका करू. हे सर्व टेक्निक आपण शिकणार आहोत. पण वैदिक मॅथमॅटिक्स कसं मजेशीर असतं, हे जस्ट मी तुम्हाला, खूप साऱ्या टेक्निक आपण शिकणार आहोत. त्यांचे सर्व तुम्हाला व्हिडिओ, लाईफ टाईम व्हिडिओ राहणार आहे तुमच्याकडे. काय काळजी नका करू. इकडे लक्ष द्या. 53 × 53 इकडे लक्ष द्या. इथं आपण असं करतो की जर मला स्क्वेअर करायचा आहे, ही जसं मिनल ताई म्हटल्या होत्या की हा 5च्या स्क्वेअरची काहीतरी, येस डेफिनेटली, जर 553 असेल तर याचा लॉजिक असा असतो की मिनिंग ऑफ 53 × 53 म्हणजेच युनिट 10 प्लेसचं जे काय ऍडिशन आहे ते 10 होतंय. 5+5 10 होतात, आणि हे दोघं सेम आहेत. म्हणून आपण असं करतो की 5चा स्क्वेअर काय होतो? 25 होतो, +3 28. मात्र इथं 0 लिहिला आपण, 9. लक्ष द्या, 09 लिहिला. याला आपण म्हणतो की बेस ऑन 100 टेक्निक जाते. जेव्हा आपण डिटेलमध्ये जाऊ तेव्हा सांगेल. म्हणून इथं 09, जर वन डिजिटमध्ये आन्सर आलं तर 09 लिहितो. मग आपण अजून एखादं बघूया, काही प्रॉब्लेम नाही, लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी. एक जस्ट आपण एक इंट्रोडक्टरी म्हणून करतो, याचे सर्व रूल्स रेग्युलेशन आपण सर्व बघणार आहेत. काही काळजी करू नका. अजून एखादा अंक. आता माझ्यासमोर ताई आहेत, योगिता आहेर ताई. एखादा अंक सांगा कुठला पण. एखादा अंक सांगा प्लीज. 95. कुठला? 95. 95 कशाला? वेगळा काहीतरी सांगा ना, थोडासा वेगळा काहीतरी सांगा. 67. 67. चला 95. तुम्ही म्हणाल मग 95 का नाही, असं मनात शंका येतात ना, म्हणून घेऊन ठेवू. नो प्रॉब्लेम, इकडे लक्षात. 95 पण घेऊ. मग त्याला कुठला अंक घ्यायचा ते पण सांगतो. आता पुढचा नंतर तुम्ही कुठला सांगितला दुसरा? 67. 67. प्लीज इकडे लक्ष द्या. 67 म्हणजेच हे मल्टिप्लिकेशन कसं तयार होईल? 47 म्हणजेच काय होतं? मग इथं काय तयार होईल? 15. लक्ष द्या.
म्हणजे प्रश्न पण तयार करता आले पाहिजे आपल्याला. वैदिक मॅथमॅटिक्सची जेव्हा टेक्निक शिकतोय तेव्हा प्रश्न पण तयार करतोय आणि प्रश्न तयार करण्याचं पण आपण शिकवतोय. एक मात्र अशी संस्था आहे म्हणजे इंडियामध्ये नाही तर जगामध्ये की तुम्हाला प्रश्न तयार करण्या आपण शिकवणार आहोत आपण. म्हणून अटी आणि शर्ती आपण उद्या समजून घेणार आहेत, काही काळजी नका करू. इकडे लक्ष द्या. म्हणजेच काय, जे 10 प्लेसचा दोघं अंक आहेत त्यांची बेरीज काय होते, 10 होते. आणि दोघं अंक काय सेम आहेत. या 10 प्लेसच्या यांच्या अंकांची बेरीज काय होते, 10 होते. आणि दोघं अंक काय सेम आहेत. आणि म्हणून यांचा डायरेक्ट आन्सर जर आपल्याला लिहायचं असेल, 9 1 जा 9 +4 14 आणि 25. डायरेक्ट आन्सर आपण लिहू शकतो. आन्सर सेम सेम केस, 24 +7. आन्सर इज द 31 49. बरोबर आहे. कोणी सांगेल का मला आन्सर बरोबर आहेत का? येस सर. ओके. तर इट इज अ डायरेक्ट आन्सर. हे डायरेक्ट आन्सर लिहितो आपण. सो अशा वंडरफुल खूप साऱ्या टेक्निक्स आहेत. आपण उद्या पण खूप सारे मॅजिक बघणार आहोत, नो डाऊट. आपण 9:30 ते 10:30चा टायमिंग ठरला होता आपला, कारण खूप साऱ्या ताई नवीन आहेत. त्यांचे पण काही मनातल्या प्रश्न असतील, काही जुन्या पण ताई आहेत. तर हा आपण एक 3 आठवड्याचा प्रोग्राम उद्यापासून रन करणार आहोत. उद्या मात्र क्लासला बसताना 5 कलरचे पेन, 5 कलरचे पेन मुद्दाम सांगतो, 5 कलरचे पेन असले पाहिजे क्लासला बसताना, वैदिक मॅथमेटिक्सच्या क्लासला. कारण जिथं काही स्पेशल नोट्स लिहा, काहीतरी रिमार्क टाका, तर वेगवेगळे ब्रेन वॉन्ट कलर, ब्रेनला कलर आवडतात. आता पुन्हा परत मी सर्व लेक्चर नाही देणार. तर 5 कलरचे पेन घेऊन बघा. म्हणजे रेड, ब्लॅक, ग्रीन, त्याच्यानंतर एक पेन्सिल आणि अजून कुठल्या तरी कलरचा पेन, असे मुद्दाम वाटलं तिथं वेगवेगळे कलर वापरा. म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कलर इज द सिम्बॉलिक. कलर तुम्हाला अट्रॅक्ट करतात आणि तुम्हाला लक्षात येईल की या कलरने लिहिलंय म्हणजे काहीतरी अर्थ आहे याचा. सो हे सर्व आपण उद्यापासून आपण सुरू करणार आहोत. तर खूप साऱ्या ताईंचा प्रश्न असेल, नवीन जुन्या ताईंचा. आपण प्रत्येक लेव्हलचं सर्टिफिकेशन करण्याऐवजी आपण वैदिक मॅथमॅटिक्स टीचरचं सर्टिफिकेशन करणार आहोत तुमचं, की आम्हाला टीचर सर्टिफिकेशन झालं पाहिजे टीचरचं. त्याचा काय अट असेल, त्याची काय फीज असेल, त्याची काय एक्झामची काय फी असेल. अम, काहींना फक्त वैदिक मॅथमॅटिक्स करायचं असेल आणि काहींना पूर्ण अबॅकस, वैदिक मॅथ काय करायचं असेल, त्याचं सर्व मी उद्या पहिल्या इंट्रोडक्टरी, पहिल्या सुरुवातीला क्लास सुरू करताना सांगेन. त्याच्यानंतर परवा मात्र मानसिक तयारी करून ठेवा. जर तुम्हाला खरोखर ब्रेन ट्रेन बरोबर हे सर्व शिकायचं असेल, तर लगेच परवा पासून मात्र जे रजिस्टर टीचर असतील आपल्या, जसा काही ऑलरेडी ते रजिस्टर टीचर आहेत, आणि हे शिक्षण आपल्या रजिस्टर टीचरांसाठी काय रूल आहे, ज्या नवीन होणार आहेत त्यांच्यासाठी काय रूल आहेत, फक्त वैदिक मॅथ शिकायचं असेल तर काय आहे, ते आपण उद्याच्या इंट्रोडक्टरी पहिल्या 15 मिनिटात समजून घेऊ. आणि पुन्हा परत खूप साऱ्या टेक्निक पण आपण उद्या शिकणार आहोत. टेबल पण शिकू, मल्टिप्लिकेशन पण शिकू, क्यूब पण शिकू, अजून खूप साऱ्या टेक्निक शिकू. पण मात्र अजून तुमचे काही डाऊट आहेत का? तर मला डाऊट समजून घेऊ द्या, म्हणजे मला तसे उद्याच्या प्रेझेंटेशनमध्ये ऍड करायला. पण पहिले मी तुम्हाला आज फक्त वैदिक मॅथमॅटिक्स काय असतं, संस्था काय, संस्थाचं कार्य काय, हे तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा इंट्रोडक्टरी क्लास होता. मला वाटतं जुन्या ताईंना काही डाऊट नसायला पाहिजे. त्यांना साठी काय अटी शर्ती असतील त्या मग उद्या सांगेल. अ, नवीन ताई, आता जसं या बच्छाव ताई मला दिसल्या, सारिका ताई कोणीतरी होत्या, त्या मला दिसल्या. काही ताई नाही, ताई मला नवीन आहेत पण त्यांचे चेहरे दिसत नाही. नंतर बघू. सो डाऊट नसेल तर नो प्रॉब्लेम, आपण थांबूया. आणि उद्याच्या क्लास नंतर डाऊट असतील तर उद्या आपण बोलूया, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो वैदिक मॅथमॅटिक्ससाठी मात्र एक मला वाटतं भोसले ताई काहीतरी नवीन दिसत आहेत. फक्त एक इम्पॉर्टंट असं आहे की 3 आठवड्याचा प्रोग्राम आहे. 3 आठवड्यामध्ये तुम्हाला काही थोडासा होमवर्क करावा लागेल, मेहनत करावी लागेल. आणि नाही कंप्लीट झाला तर मात्र मग सर्टिफिकेशनला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून सर्टिफिकेशन नंतर मात्र पुढच्या बॅचमध्ये होईल. म्हणून एक डेडिकेटेड शिकावं लागेल, कारण आपल्याला आपलं एक आधीच्या मार्चच्या बॅचच्या टीचरांचं सर्टिफिकेशन बाकी राहून गेलंय. म्हणून रोजचा होमवर्क रोजच्या रोज थोडंसं मेहनत करून कंप्लीट करावं लागेल. सो यू आर रेडी. मला वाटतं माहिती माहिती तुम्ही डेडिकेटेड आहात म्हणून जॉईन होत आहेत आणि मेहनत करायला तुम्ही तयार आहेत, मी असं समजेल. सो काही डाऊट नसेल तर थांबू का? कोणाचा काही डाऊट आहे हात वरती आला तर मी प्रश्न विचारेल, अदरवाईज थांबतो.
बाकी रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्याच्यानंतर काही फीज किती असेल, काय कसं असेल, ऍडमिशन फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्म, ते सर्व आपण उद्या सांगू. आपण पहिले शिकवतो, आपण पहिले समजून सांगतो, आणि पसनी पडलं तर मग उद्यापासून ठरवा की मला हे जमेल की नाही जमेल. ओके ना? पण मात्र बच्चावताई, तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोला बच्चावताई. ओके. हो सर. सर मला जरा लेट झालाय जॉईन करायला, तर पहिलं आधीचं थोडं मिस झालेलं आहे. ओके. मी 9:50ला जॉईन झाले, तर थोडं आधीचं माझं मिस झालेलं आहे. तर ओके. ते पुन्हा मला कसं कळेल? 9:40ला म्हणजे काही नाही, बेसिक एक ही रेकॉर्डिंग मी टाकून देतो युट्यूबला, वाटलं तर प्रयत्न करेल मी झोपण्याच्या आधी टाकण्याचा, मला डाउनलोड झाला तर. आणि हो हो उद्या पण बघून घ्या. आणि हो सर. त्या मात्र पहिल्यापासून वेळेवर जॉईन करा. कारण कधी कधी काय हो होतं, सर. तर घरी लेट पोहोचलो, एक माझी वाईट सवय आहे की मी डॉट 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 पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, साऱ्या गावभर बोमट्या मारत फिरतो आणि वेळेवर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर मग कधी कधी जर काही स्ट्रगल झाला, कुठं ट्रॉफिकमध्ये अडकलो, हे झालो, तर पुन्हा परत 15 मिनिटं तुमच्याकडनं मागून घेतो की 9:45ला आपण भेटू. त्या हक्काने मग 9:45ला मात्र मी 9:30ला डॉट पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि 9:30ला नाही पोहोचलो तर 9:45ला आपण लाईव्ह भेटतो. एक मात्र एवढं आपलं एक असतं. तर उद्या ते सेशनला येण्याच्या आधी आजचं रेकॉर्डिंग बघून घ्या. आपण एक जस्ट हो सर. इंट्रोडक्शन, उद्या पण खूप साऱ्या टेक्निक आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण सांगतो की बाबांनो, थोडे शिकलात, आता तुम्हाला वाटलं तर रजिस्ट्रेशन करा, तुम्हाला पुढे तुमचा प्रवास सुरू करा ब्रेन ट्रेन बरोबर. तर ते आपण पहिल्या दिवशी आपण एकदम आजचा आज 15 मिनिट, 11 मिनिट, 8 मिनिट, 10 मिनिट राहिलेत, करा करा करा, पैसे पाठवा पाठवा पाठवा, आपण असं कोणाला काही करत नाही. तुमची इच्छा असेल तर शिका, तुमची इच्छा असेल तर मेंबर करा, आणि उद्यापासूनचा लर्निंगचा प्रोग्राम, प्रवास सुखकारक करा. ओके. परत असं पण काही गॅरंटी घेत नाही की 8 दिवसात 100 पैकी 100 जादूगार आपण नाही आहेत. मेहनत करायला लावतो, मेहनत करावी लागेल, मेहनत करा, तरच ब्रेन डेव्हलपमेंट होईल. असं कुठलीही जादू नाही या जगामध्ये की मी 8 दिवसात अबॅकसची जादू शिकवली म्हणजे लगेच तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळतील. जगामध्ये अशी कुठलीही जादू नाहीये. मात्र एक जादू मात्र निश्चित आहे की संघर्ष करा, मेहनत करा, निश्चित तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. हे आपण थंबकून सांगत असतो. तर तुम्हाला पण मेहनत करावं लागेल, तुम्हाला पण या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करावं लागेल, तर मात्र तुम्ही शिकू शकता. सो बाय बाय, भेटूया आपण उद्या. कोणाला काही डाऊट नाहीये, पुन्हा परत कॉमनली सर्वांना सांगतो, काही डाऊट असतील बोला. राऊत ताई बोला, सारिका ताई बोला. सर, 3 अंकी बेरजेचं उदाहरण सांगितलं तुम्ही, प्लसचं ते परत एकदा दुसरं घेऊन समजावून सांगा ना. ओके, लिहा, तुम्हीच कागदावर लिहा, लिहा, काय समजून सांगायची गरज नाही. तुम्ही सांगा अंक, तुम्ही सांगा कुठला पण अंक सांगा. मी सांगण्यापेक्षा मी सांगितलं तर परत म्हणतात तुम्ही सांगितलं होतं. तुम्ही 749 749, आणि पुढचा एक कुठला पण अंक सांगा पुन्हा परत. प्लस 578 578. आता तुम्ही पहिलं, 78. आता तुम्ही लिहिलेलं आहे म्हणून खाली बघून बघून सांगता, तर लिहा उत्तर पहिले. सर्व ताई, ताई लोक करा, सर्व सर्व ताई सॉल्व करा, करा सॉल्व, करा सॉल्व. कोण काय कशा कशा पद्धतीने करतं ते बघा सर्वजण. ओके, काही हरकत नाही. कसं असतं ताई, आपण पहिले सिंगल रॉड कडनं आपण जाणार आहोत, युनिट रॉड, नंतर टेन्स रॉड, नंतर हंड्रेडचा रॉड. आणि म्हणून तुम्हाला असं वाटायला लागलं की हे काय असं झालं. इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके प्लीज. आता तिघ रॉड कडे जर बघितलं, झालं असेल तुमचं तर, कारण 3 सेकंद आणि चौथा सेकंद फायनल आन्सर साठी. प्लीज इकडे लक्ष द्या, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आता सर्वजण इकडे लक्ष द्या. तुमच्याकडे पण लिहिलंय, माझ्याकडे पण लिहिलेलं आहे. जर पहिल्या रॉडकडे गेला तर तुम्हाला 120 दिसतोय, म्हणजे कारण 100 म्हणजे तो 120 नाहीये, 1200 दिसला पाहिजे तो तुम्हाला. जेव्हा 12 दिसतोय ना, तो तुम्हाला 120च्या ऐवजी तो काय दिसला पाहिजे, 1200 दिसला पाहिजे. कारण 7 आणि 5 जो आहे तो 100च्या प्लेसवर आहे. प्लीज इकडे लक्ष द्या, तो 100च्या प्लेसवर आहे, म्हणून तुम्हाला काय दिसला पाहिजे, 1200 दिसला पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना? त्याच्यानंतर तो दुसरा प्लेस आहे, 7 आणि 4 आहे, तो तुम्हाला काय दिसला पाहिजे, 110 दिसला पाहिजे, कारण तो 10च्या प्लेसला आहे. तो किती दिसला पाहिजे तुम्हाला, 110 दिसला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जो युनिट प्लेस आहे
तो 17 दिसला पाहिजे. तो 9 आणि 8 आहे, तो किती दिसला पाहिजे? 17 दिसला पाहिजे. आणि जर तुम्हाला असा 1200, त्याच्यानंतर 110 आणि त्याच्यानंतर 17 दिसला, तर तुम्हाला फायनल आन्सर इज द 1327 दिसतं. बरोबर आहे का? उत्तर हेच आहे का? कोणी सांगेल का मला? येस सर. मला काय येस. दिसतं? असा अप्रोच हो सर. आपल्याला तयार करायचे. मग तुम्हाला हे बघा, मुलांना आपल्याला डायरेक्ट मेंटल अरिथमेटिकवर घेऊन जायचं आहे. आणि जेव्हा आपण अशा अप्रोचने जेव्हा उत्तर बघतो, तेव्हा या उत्तरावर बघण्यासाठी आपल्याला पण प्रॅक्टिस करावं लागेल. ॲज अ टीचर म्हणून आपल्याला पण प्रॅक्टिस करावं लागेल. आणि म्हणून आन्सर इज द 1327. या अशा उत्तरात आपल्याला घेऊन जावं लागेल. मी उत्तर नाही लिहिलं, पण मी तुम्हाला उत्तर सांगतोय. पण पण जर पेन आणि पेपर असेल, जर उत्तर लिहिलं आपण, जर आपण युनिट त्या रॉड्स प्रमाणे आपण जर व्हॅल्यू आपण व्यवस्थित मेंटल अरेंजमेंट, याला रिलेशन ऑफ डिजिट म्हणतात. म्हणून आपण काही मॅजिक पण आपण बघू. आपण काही टेबल मॅजिक बघू, काही मल्टिप्लिकेशन बघू, काही नाईनच्या मॅजिक बघू. म्हणजे आपण उद्या, मी हे आज आणि उद्याचा क्लास म्हणून का तुम्हाला सांगतोय, नंतर मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लावतोय, की जर तुम्ही पण कुठल्या तरी स्कूलला गेलात, तर व्हॉट इज द वेदिक मॅथ, व्हॉट इज द ॲडिशन अप्रोच, व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन अप्रोच, हे मुलांना, पालकांना या आजचा आणि उद्याचा क्लास, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या स्कूलमध्ये तुम्हाला वेदिक मॅथमॅटिक ॲक्टिव्हिटी स्टार्ट करायची, आणि ते ॲक्टिव्हिटी स्टार्ट करताना तुम्ही कसं इंट्रोडक्शन कराल, असा हा क्लास आणि आजचा आणि उद्याचा क्लास आहे. अशा दृष्टीने या क्लासकडे बघा. नंतर मग मात्र आपण बेसिक अप्रोच पासून, एबीसीडी पासून आपण शिकणार आहोत, काय काळजी नका करू. ओके. कारण याचा सिलेबस वाईज आपण, बुक वाईज आपण जाऊन छानपैकी शिकणार आहोत, काय काळजी नका करू. ओके. म्हणून पहिला लेवल आहे, ही सोपी आहे खूप. आपण मॅच्युअर्ड आहोत म्हणून लवकर होऊन जाईल, काय प्रॉब्लेम. तर थोडीशी मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. ओके. सो ठीक आहे. ठीक आहे सारिका ताई. हा, पण करून बघा, लिहून बघा, तसा विचार करून बघा. येतं की नाही तसे विचार, विचार आणावे लागतील ना तसे. कारण ब्रेन डेव्हलप करायचं आपल्याला, कॅल्क्युलेटर नाही वापरायचं आहे. आपल्याला ब्रेन डेव्हलप करायचं आहे. आणि जेव्हा ब्रेन डेव्हलप करायचं, तेव्हा आपल्याला मेंटल अरिथमेटिक करावं लागेल, ठरवून करावं लागेल. नाही तर मग आपण लगेच कॅल्क्युलेटर घेतो, आपण लगेच ट्रॅडिशनल मेथडने घेतो. तर आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट शिकायची, तर आपल्याला असं लेफ्ट टू राईट जावं लागेल, काही ठिकाणी राईट लेफ्ट जावं लागेल. ओके. करून बघा, काही प्रॉब्लेम नाही. सो बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्यासाठी. ओके. काही कोणाला बोलायचं नाही असं समजून थांबूया. बोला. सर. बोला धनश्री ताई. बोला बोला बोला. सर, मला तुम्हाला रोबोटिक्सचं विचारायचं होतं, सकाळी कॉल केलेला मी. ओके. रोबोटिक्सचं तुम्ही परवाच्या क्लासला होते का तुम्ही? सर, मी ट्रॅव्हलिंग मध्ये होते ना, तर अर्ध लेक्चर केलं मी आणि नंतर रेंज गेली माझी, तर मला ते करताच नाही आलं पुढे. ठीक आहे, असं, काही हरकत मी नाही. बसमध्ये होते ना काही त्यावेळेस. हरकत नाही, असं. काही हरकत नाही. त्याच्यासाठी पुन्हा परत एकदा आपण, पुन्हा परत ताईंना, काही ताईंच्या डोक्यावरून गेलं असेल, काही ताईंना या कानातून निघून गेलं असेल, त्याच्यासाठी आपण पुन्हा परत एखाद दिवशी त्याच्यासाठी मीटिंग ठेवूया, काय हरकत नाही. पण तुम्हाला तुम्हाला काही पर्सनल बोलायचं तर तुम्ही कॉल करा, म्हणजे आता पुन्हा परत वेळ वाढेल आपला मीटिंगचा. बरं. त्याच्यात काय करू आपण पुन्हा. तर कधी कॉल करू? हा, करा करा, काही प्रॉब्लेम. मी हाय, म्हणजे माझं जेवण बाकी फक्त आज, म्हणून मी 9:30 ते वेळेवर शार्प मी आटोपतोय. तर माझं जेवण बाकी आणि लेट लेट झालंय, म्हणून मी थोडस आटोपतोय घेतोय. आणि कारण मला भूक पण उद्या करू का मग सर तुम्हाला कॉल मी? लागली. आणि त्याच्यानंतर नाशिकमध्ये गेलो, त्याच्यानंतर मी जस्ट माहिती असेल म्हणजे योगिता ताईंना, की मी त्या नाशिकमध्ये गेलो, त्या ताईंना भेटलो, पुन्हा अजून एक ताईंचं पार्सल दिलं, पुन्हा परत इकडे तिकडे फिरलो, आणि पुन्हा परत धावपळ करत वेळेवर मला तुम्हाला लवकर लिंक पाठवायची होती, पण लेट झालो, आणि म्हणून माझं जेवण राहून गेलंय. म्हणून आपण थांबूया. पण ताई, कधी पण फोन करा तुम्ही, जेवता जेवता पण मी तुमच्याशी बोलू शकतो. बाय बाय. भेटूया पुन्हा पण आपण रेग्युलर क्लासमध्ये. बाय बाय.